20 वर्ष. तब्बल 20 वर्ष महाराष्ट्र ज्या निकालाची वाट पाहत होता, तो निकाल आज अखेर लागला. पण या निकालानं सगळ्यांनाच धक्का दिलाय. कारण पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील 1-2 नाही तर सर्वच्या सर्व 9 आरोपींची कोर्टानं निर्दोष मुक्तता केली आहे. मग प्रश्न असा पडतो, की जर आरोपी निर्दोष असतील, तर पवनराजेंची हत्या नेमकी कोणी केली? आणि सीबीआयनं इतकी वर्ष चालवलेल्या तपासात अशी कोणती मोठी चूक झाली की कोर्टानं संपूर्ण खटल्यालाच फेटाळून लावलं? आज कोर्टात तब्बल 2 तास निकालाचं वाचन झालं. त्या 2 तासात न्यायालयानं तपास यंत्रणांवर गंभीर ताशेरे ओढले, साक्षीदारांच्या जबाबांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि एक एक मुद्दा उलगडत हा संपूर्ण खटला कसा कमकुवत ठरला हे स्पष्ट केलं. आज कोर्टात नेमकं काय घडलं आणि कोणत्या कारणांमुळे हे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली ते सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. सर्वप्रथम निकालाचं वाचन सुरू करताना न्यायालयानं या संपूर्ण प्रकरणाचा गेल्या 20 वर्षांचा आढावा घेतला. या खटल्याचा निकाल इतका उशिरा का लागला याबाबत सुद्धा न्यायालयानं खंत व्यक्त केली. तब्बल 2 तास न्यायमूर्ती सातत्यानं निकालाचं वाचन करत होते. दरम्यान या प्रकरणातील आरोपी पिंटू सिंग उशिरा कोर्टात पोहोचल्यामुळे निकालाच्या वाचनाला सुद्धा काहीसा विलंब झाला. न्यायालयानं सुरुवातीलाच एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं. एका लोकनेत्याची हत्या होणं ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे, मात्र भावना आणि संशय यांच्या आधारे शिक्षा देता येत नाही. न्यायालयाला पुरावेच पाहावे लागतात. याच पार्श्वभूमीवर 2002 पासून पवनराजे निंबाळकर आणि पद्मसिंह पाटील यांच्यात राजकीय दरी निर्माण झाल्याचं कोर्टाने नमूद केलं. सुरुवातीला हा खून राजकीय वैमनस्यातून झाल्याचं चित्र उभं राहिलं होतं. मात्र केवळ वैमनस्य असणं म्हणजे कट सिद्ध होतो असं नाही, असंही कोर्टानं अप्रत्यक्षपणे स्पष्ट केलंय. या संपूर्ण खटल्यात तब्बल 127 साक्षीदार तपासण्यात आले. पण न्यायालयाच्या मते एवढे साक्षीदार असून सुद्धा तपासाला भक्कम असा आधार मिळू शकला नाही. यानंतर न्यायालयानं सर्वाधिक भर दिला तो माफीच्या साक्षीदारावर. कारण सीबीआयचा संपूर्ण खटला जवळपास या एका माफीच्या साक्षीदाराच्या जबाबावरच उभा होता. पण कोर्टानं स्पष्ट केलं की सुरुवातीला त्याचा जबाब मारहाण करून घेतल्याचे आरोप आहेत. त्यानंतर त्यानं वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे जबाब दिले आणि त्या जबाबांमध्ये गंभीर विसंगती आढळली आहे. त्यामुळे या साक्षीदाराची विश्वासार्हता संशयाच्या भोवऱ्यात गेली. इतकंच नाही तर माफीच्या साक्षीदारानं सांगितलेल्या अनेक गोष्टींना कोणताही ठोस पुरावा नव्हता. तो इंदापूरमध्ये राहत होता असाही दावा करण्यात आला, मात्र त्यालाही पुरावा नव्हता. इतर साक्षीदारांनीही वेगवेगळ्या कथा सांगितल्या, पण त्या कथांना आधार देणारे स्वतंत्र पुरावे सादर झाले नाहीत. त्यामुळे केवळ तोंडी जबाबांवर दोष सिद्ध करता येणार नाही असं कोर्टानं स्पष्ट केलं. सीबीआयच्या तपासात आरोपींनी रेल्वेनं विविध ठिकाणी प्रवास केल्याचा उल्लेख केलाय, पण त्या प्रवासाची तिकीटं, नोंदी किंवा इतर कोणतेही पुरावे न्यायालयासमोरच आले नाहीत. त्यामुळे हा दावा सुद्धा सिद्ध होऊ शकला नाही. याशिवाय माफीच्या साक्षीदारानं सांगितलं होतं की शूटर पिंटू सिंगला सुपारी देण्यासाठी तो 3 वेळा नागपूरला गेला होता. पण 3 वेळा दिलेल्या जबाबांमध्ये वेगवेगळी माहिती समोर आली. तारखा, घटनाक्रम आणि तपशील यामध्ये मोठ्या विसंगती असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. त्यामुळे या कथानकावर विश्वास ठेवणं शक्य नसल्याचं कोर्टाचं मत होतं. यानंतर न्यायालयानं थेट सुरुवातीच्या पोलीस तपासावर कठोर शब्दात ताशेरे ओढले. कोर्टानं स्पष्ट सांगितलं की तपासामध्ये अनेक मूलभूत चुका झाल्या आणि सर्वात मोठी चूक म्हणजे एकाही आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आला नाही. त्यांच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्स म्हणजे सीडीआर तपासण्यात आले नाहीत. आजच्या काळात गुन्ह्याचा तपास करताना मोबाईल आणि कॉल रेकॉर्ड्स हे अत्यंत महत्त्वाचे पुरावे मानले जातात. पण या प्रकरणात त्याकडे साफ दुर्लक्ष झालं. आरोपींना अटक करताना त्यांच्या झडतीची योग्य नोंदही घेण्यात आली नाही. त्यांच्याकडून काय जप्त केलं, त्यावेळी त्यांच्याकडे काय होतं याचा स्पष्ट उल्लेख तपासात नव्हता. या त्रुटींमुळे तपासाची विश्वासार्हता आणखीनच कमी झाली. निकालादरम्यान न्यायालयानं तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकारी राकेश मारिया यांचा नावाचा सुद्धा उल्लेख केला. एका साक्षीदारानं आपण मलबार हिल येथे जाऊन राकेश मारिया यांना भेटलो आणि त्यांना स्कॉचची बाटली भेट दिल्याचा दावा केला. पण या दाव्याची चौकशीच झाली नाही. स्वतः मारिया यांनी हे आरोप फेटाळले होते आणि संबंधित ठिकाणी त्यांचा बंगला नसल्याचं सुद्धा समोर आलं होतं. तरीही त्यांचा अधिकृत जबाब पोलिसांनी नोंदवलाच नाही. या बाबतीत सुद्धा न्यायालयानं प्रश्न उपस्थित केला. या सर्व मुद्द्यांचा विचार केल्यानंतर न्यायालयाने एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं.
गुन्हा झाला याबद्दल शंका नाही, मात्र हा गुन्हा नेमक्या आरोपीनंच केला हे संशयाच्या पलीकडे जाऊन सिद्ध करणारे पुरावे तपास यंत्रणेला सादर करता आले नाहीत. फौजदारी कायद्यानुसार संशय कितीही मजबूत असला तरी तो पुराव्याची जागा घेऊ शकत नाही. आणि म्हणूनच पुराव्याअभावी न्यायालयानं पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील सर्वच्या सर्व 9 आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या निकालानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 2 दशक चाललेल्या तपासानंतर सुद्धा दोष सिद्ध का झाला नाही? तपासातल्या चुका नेमक्या कोणाच्या होत्या? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचं खरं उत्तर आता कधी मिळणार का? या प्रश्नांची उत्तरं अजूनही अनुत्तरित आहेत. तुर्तास तुम्हाला याबद्दल काय वाटतं? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पाहायला विसरू नका पॉलिटिकल महाराष्ट्र.